आरक्षणाच्या नावाने, संविधानाच्या नावाने या लोकांनी मतं मागितली, लोकसभेला लोकांना वेड्यात काढलं. पण संविधानाचं तत्व, संविधानाची जी काही मूल्य आहेत ती याच पक्षांकडनं कशी पायदळी तोडवल्या गेलेली आहे. आरक्षणाची पॉलिसी ही यांनीच कशी पायदळी तुडवलेली आहे याची अनेक उदाहरणं आहेत. ज्या ज्या राज्यांमध्ये या विरोधी पक्षांचे सरकार आहेत त्या त्या ठिकाणी यांनी आरक्षणाच्या धोरणाला पायदळी तुडवलेलं आपल्याला दिसून येतं. सुप्रीम कोर्टाने SC आणि ST या दोन समूहाच्या आरक्षणात वर्गीकरणाला हिरवा कंदील दिला आणि त्यात क्रिमिलेअरचं तत्व लावा असा निवाडा दिला. या पक्षांनी त्याचं स्वागत केलंय. एक प्रकारे आरक्षणच संपवण्याचा हा डाव आहे. ज्या कुटुंबाला एकदा आरक्षण मिळालंय त्याला पुन्हा आरक्षणच मिळणार नाही अशा पद्धतीची पॉलिसी राबवायला सुप्रीम कोर्ट सांगतंय आणि हे पक्ष त्याचं स्वागत करतायत. यांची राज्य सरकार 14,000 कोटीचा निधी जो SC STचा होता तो सबप्लॅन मधला पैसा इतरत्र वळवतात सलग 2 वर्ष. SC STच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी असलेली स्कॉलरशिप यांनी बंद केली कर्नाटकामध्ये. आणि हे इकडे येऊन मतं कशाच्या आधारावर मागतात? आरक्षण वाचवायच्या, आरक्षणाचं धोरण वाचवण्याच्या नावावर. पण ज्या समूहाचे हक्क अधिकार तुम्ही सत्तेत बसल्यावरती अबाधित राहत नाही, त्यांच्या हक्काचा 14,000 कोटीचा निधी तुम्ही सलग 2 वर्ष दुसरीकडे वळवता, त्यांच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणापासून वंचित ठेवता आणि पुन्हा इकडे येऊन महाराष्ट्रात काय म्हणता की आरक्षण वाचवण्यासाठी, आरक्षणाचं धोरण वाचवण्यासाठी आम्हाला मत द्या. ते यांची ही जी दुतोंडी भूमिका आहे हे आता उघड झालेली आहे. त्यांचं पितळ उघड पडलेलं आहे. त्यामुळे हे सैरभैर झालेले आहे. आणि म्हणून कशाही प्रकारे बाळासाहेबांना आणि वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्याचे प्रयत्न यांच्याकडनं होताना आपल्याला दिसतात.